माजी नगरसेवकांची जबाबदारी होती, परंतु काही 4-5 वर्षापासून प्रशासकसुद्धा होतं या ठिकाणी. तर त्या प्रशासकांना जाग आली नाही का? प्रशासक काय झोपलेलं होतं का? या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवत होता, मग प्रशासकांना याची जाग का नाही आली? प्रशासक त्यावेळेस फक्त ते 4-5 वर्ष होते, जे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण प्रशासकचं पण आहे ना, प्रशासकवरती पण जे माजी नगरसेवक आहे, पत्रव्यवहार ॲक्च्युली ऑफिशियल ह्यांना करायला लागतं, त्याची दखल ते घेणार. पण ह्याच्यामध्ये प्रशासनची पण 100% चूक आहे. कारण की सोसायट्या आज इथं सरासरी मला वाटतं एक जवळजवळ सोसायट्या म्हणजे इथं 35 ते 40 म्हणजे 40-45 सोसायट्या असून इथले लोकां सर्वात म्हणजे 1-2 3-3 कोटी रुपयाचे फ्लॅट असून म्हणजे तरी त्यांना पाणी येत नाही. आज हे जे पोराचा जे जीव गेलेला आहे फक्त एकच त्याचं रिझन आहे, टँकर मुक्त व्हायला पाहिजे आणि टँकर माफियामुळे जे जीव गेलेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ज्या दिवशी शेवटचा प्रचाराचा दिवस होता त्यावेळेस आपली कोंढव्यामध्ये सभा झाली होती. त्या सभेमध्ये आपण सांगितलं होतं की मी टँकर मुक्त कोंढवा करणार. तर हा टँकर मुक्त कोंढवा कधीपर्यंत होईल? 100% माझं जे प्रभाग हे प्रभाग 41 आहे आणि आपलं जे प्रभाग आहे ते 19 ते शनश्रीच्या खाली. आज मी आपल्या प्रभागामध्ये मी तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा, जे मी शब्द दिले ते 100% तुम्हाला लवकरातच लवकर त्याची तुम्हाला माहिती पण भेटणार आणि ते मी शब्द दिले ते काम पण करून दाखवणार. ह्या भागातील नागरिकांना टँकर मुक्त करायचं आहे, तर त्यांना पाण्याची पाईपलाईन पुरवलेली आहे का किंवा नाही, त्याच्या मागचं कारण काय? पाण्याची पाईपलाईन ह्यांना पुरवलेली आहे, टाक्यापर्यंत पाण्याची पाईपलाईन आहे, पण फक्त रिझन काय आहे, तर टेक्निकल रिझन काहीतरी दाखवणार. आज इथं रैजा सर्कल तिथपर्यंत पण लाईन आहे पाण्याची लाईन, पण काही ना काही रिझन दाखवणार त्याला. कारण की ह्यांना यांचे धंदे बंद करायचे नाही, ह्यांना यांचा धंदा चालू ठेवायचा. आज एक सोसायटीमधनं मंथली 2-2, 5-5 लाख रुपयाचं बिल निघतोय, हे ते त्यांचा बिझनेस बंद होईल. मी परत एकदा म्हणतोय, टँकर माफिया आहे आणि टँकर माफिया आहे मुक्त व्हायलाच पाहिजे.